गुड मॉर्निंग. माझं नाव डॉक्टर अश्विनी विनोद जाधव. मी मागच्या 8 वर्षापासून बुलढाणा शहरामध्ये डायबिटॉलॉजिस्ट म्हणून काम करते आहे. सोबतच मी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट आहे आणि लाईफस्टाईल मेडिसिनची सुद्धा प्रॅक्टिस करते. मी 4 वर्षापासून अल्ट्रा रनिंग सुरू केलं आहे. 4 वर्षापासून मी रनिंग सुरू केलं आहे आणि त्यानंतर मी अल्ट्रा रनिंगसुद्धा केलं आहे, म्हणजे जे अंतर 42 किलोमीटरच्या वरचे असतात. पण हा प्रवास सुरू झाला त्याच्या आधी मी कोरोनाने ग्रस्त होते. बेडवर असल्यामुळे सगळा मसल लॉस झालेला होता आणि कुठली ॲक्टिव्हिटी जेव्हा सुरू केली त्यानंतर गुडघे फार त्रास द्यायला लागले होते. नी पेन खूप व्हायचं, चालताना उठताना बसताना गुडघे खूप त्रास देत होते. त्यानंतर माझे रनिंगचे कोचेस, माझे डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन आणि मी स्वतःही खूप या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला. त्यानंतर मला एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्याला जॉईंटचे सगळे प्रॉब्लेम हे मसल कमजोर असल्यामुळे होतात. मी कोरोनामध्ये बेडमध्ये होती, त्यामुळे माझे जे मसल्स होते ते सगळे लॉस होऊन गेले आणि आपले मसल जे असतात ना, त्याला आपण जर लोड करत राहू, त्याच्यावर आपण ताण जर टाकत राहू तरच ते स्ट्रॉंग राहतात. 30पर्यंत आपले मसल बनतात आणि 30 नंतर ते झिजायला सुरुवात होतात. पण ही झीज आपण व्यायामाने थांबवू शकतो. हे मला ज्या वेळेला स्वतःला प्रॉब्लेम झाले त्यानंतर मी शिकले. तर आता गुडघे जे आहेत त्या गुडघ्याला आपल्याला सपोर्ट करणाऱ्या 4-5 मोठ्या मसल आहेत. या मसलला जर आपण स्ट्रॉंग केलं तर आपले गुडघ्याचे बरेचसे प्रॉब्लेम बरे होऊ शकतात. किंवा ज्यांना प्रॉब्लेम नाहीच आहेत त्यांनी जर आजपासून आपल्या मसलना स्ट्रॉंग करणं सुरुवात केलं तर पुढे जाऊन गुडघ्याचा त्रास ते कायमचा टाळू शकतात. जनरली आपल्याकडे असं मानलं जातं की वयानुसार गुडघे खराब होणारच आहेत, पण ही होणारी झीज आपण डिले करू शकतो, पोस्टपोन करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काही एक्सरसाइजेस करणे आवश्यक आहेत. तर जर तुम्ही बिगिनर असाल, कधीच कुठले एक्सरसाइजेस केले नाही आहे, तुम्हाला कुठला त्रास जरी नसेल तरीही, किंवा तुम्हाला गुडघ्यांचा त्रास आहे, तुम्हाला जास्त चालता येत नाही, उठबस करता येत नाही, अशा व्यक्तींना घर बसल्या बसल्या कुठले एक्सरसाइजेस आपण बसून करू शकतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हे व्हिडिओज आपल्याला बसलेल्या पोझिशनमध्ये करायचे आहेत आणि अगदी सिंपल व्हिडिओज आहेत, पण आपण सोबत करूया. यासाठी आपल्याला फक्त एक उशी लागणार आहे 1-2 एक्सरसाइजेससाठी. बाकीचे एक्सरसाइज आपण बसल्या बसल्या करू शकतो. सो ताठ बसायचं आहे आणि माझ्यासोबत करायचं आहे. पहिला व्यायाम म्हणजे आपला पाय जो आहे हा आपल्याला एक्सटेन्शन करायचा आहे. पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक्सरसाइजेस सगळे हळू आणि मसलवर ताण येईल अशा पद्धतीने करायचं आहे. मसल जर लोड होत नसेल, मसलवर जर जेवढा आपल्याला प्रेशर हवा आहे ते येत नसेल तर मसल स्ट्रेंथ वाढणार नाही. मग सिंपल एक्सरसाइज, आपला पाय वर घ्यायचा, पंजा आतमध्ये खेचायचा आणि आता आपले स्नायू ताणले गेलेले आहेत, स्ट्रेच होतो आहे. या याच्यामध्ये मसल जे आहे ते आपण कॉन्ट्रॅक्ट करतो आहे. हा ताण साधारण 10 सेकंड होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळू पंजा सोडा आणि हळू पाय खाली घ्या. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळू पंजा खाली, पाय खाली सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला लक्षात येईल की आपल्या पायाचे सगळे स्नायू ताणले जातात आणि त्या कदाचित तुम्हाला दुखूही शकतं. पण तीच लेवल आपल्याला होल्ड करायची आहे 10 सेकंड. ज्यावेळेला आपण होल्ड करतो, स्नायूंवर ताण येतो, त्यावेळेला स्नायू थोडे ब्रेक होतात आणि त्यानंतर ते स्ट्रॉंग होण्याची प्रक्रिया सुरू होते. सो सुरुवातीला कदाचित तुम्ही ज्यावेळेला एक्सरसाइज करायला लागाल त्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज केल्यानंतर थोडंसं स्नायूमध्ये पेन होईल, जे नॉर्मल असतं, विच इज अ गुड साईन, हेल्दी साईन की आपण करेक्टली आपला एक्सरसाइज करतो आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असे 10 रिपिटेशन्स एका साईडला आपल्याला करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लास्ट 1 2 3 4
5 6 7 8 9 10. स्लोली एक्सरसाइज करायचं आहे. मसल ताणले गेले पाहिजेत. दुसरा पाय वर्क करू आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक्सरसाइजेस आपण कुठल्याही वेळेला बसल्या बसल्या करू शकतो आणि दिवसातनं 2दा 3दाही केले आपण तरीही आपल्या मसल लवकर स्ट्रॉंग होऊन आपल्याला गुडघ्याचे त्रास कमी होतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last repetition. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. स्लोली रिलीज करायचं आहे. मसल फील करा. दुसऱ्या एक्सरसाइजसाठी आपल्याला उशी घ्यायची आहे. उशी सॉफ्ट उशीने सुरुवात करायची आणि आपला गुडघा जो आहे तर गुडघ्याने ती उशी आपल्याला आपला हिल आपला जो टाच आहे ती टाचसुद्धा बेडमध्ये आपल्याला टिकवून ठेवायची आहे आणि गुडघ्यानी ही जी उशी आहे ही खाली दाबायचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला जेवढं जमतं तेवढं करा. जसं जसं स्ट्रेंथ वाढत जाणार तसं तसं आपल्याला नॅचरली जास्त पॉवर तिथे लावता येणार आहे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. 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 1 2 3 4 5. Relax. 1 2 3 4 5. Relax. 1 2 3 4 5. Relax. 1 2 3 4 5. रिलॅक्स. ज्यांना एक्सरसाइजेस करताना सुरुवातीला त्रास होतो त्यांनी 5-5 रिपिटेशन्स केले आणि हळूहळू ग्रॅज्युअली 8-10 दिवसाच्या कालावधीनंतर हळूहळू जर आपण प्रोग्रेस केलं तरीही हरकत नाही. पण आपल्याला हे साधारणतः 1 सेटपासून 2 सेटपर्यंत न्यायचे आहे. ज्यावेळेला 2-2 सेट आपण बसल्या जागी 10 ते 2 सेट आपण ज्यावेळेला करू शकू त्यावेळेला आपण पुढच्या लेवलच्या एक्सरसाइजेस ॲड करू शकतो. सो 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. And last 1 2 3 4 5. टेक युअर टाईम आणि रिलॅक्स याच्यामध्ये करायचे आहेत एक्सरसाइजेस. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक एक्सरसाइज करायची आहे ज्यासाठी पण आपल्याला उशी लागणार आहे. आपल्या दोन्ही पायांच्यामध्ये ही उशी आपल्याला ठेवायची आहे आणि पायाने गुडघ्याने ती उशी आतमध्ये दाबायची आहे. तर आपल्या मांडीचे आतले मसल त्या एक्सरसाइजेसने स्ट्रॉंग होतील. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आतमध्ये दाबायचं आहे. 1 2 3 4 5. 1 2 3
4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. तुम्हाला लक्षात येईल या एक्झरसाइजने आपले आतले स्नायू जे आहेत हे स्ट्रॉंग होत असतात, ज्यामुळे सुद्धा आपल्याला नीचे बरेचसे प्रॉब्लेम असतात तेही आपण या एक्झरसाइजने कमी करू शकतो. आता पुढची एक्झरसाइज तीसुद्धा आपल्याला बेडवर झोपूनच करायची आहे. एक पाय फोल्ड आणि एक पाय स्ट्रेट करायचा आपल्याला. पंजा आतमध्ये खेचायचा आणि पाय वर करायचा. 1 याने बाहेरची मसल आपली स्ट्रॉंग होणार. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. जास्त वेळसुद्धा होल्ड करू शकतो आपण. 1 2 आपल्या स्ट्रेंथप्रमाणे ठरवायचं आहे आपल्याला. पण हळूहळू 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल स्ट्रेंथ वाढते आणि तुम्ही जास्त वेळ इझिली होल्ड करू शकाल. या एक्झरसाइजेस रिपीटेड करून करून आपल्याला इझी व्हायला लागतात. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 आणि लास्ट 1 2 3 4 5. सेम एक्झरसाइज आपल्याला दुसऱ्या पायावर करायची आहे. एक पाय आपण फोल्ड केला तर दुसऱ्या पायाला आपल्याला व्यवस्थित करता येईल. सो पंजा आतमध्ये खेचायचा, पायवर 1 2 3 4 5. समोरून वर नाही करायचं आहे, मागून वर नाही करायचं आहे, बॉडीच्या हिपच्या शोल्डरच्या पॅरलल वर करायचं आहे. 1 2 3 4 5. 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. पुढच्या 2 एक्झरसाइजसाठी आपल्याला पुन्हा बसायचं आहे आणि बसून आपल्याला सिटिंग काफ रेजेस. तर आपण मांडीचे समोरचे, मागचे आणि साईडचे मसल सध्या काम केले. आता आपल्याला आपल्या पायाचे खालचे मसल आणि बॅक मसलवर वर्क करायचं आहे. सो सिम्पल एक्झरसाइजेस आहेत. काफ रेजेस, स्लोली रिलीज करायचे, स्ट्रॉंग पुश करायचं काफला आणि स्लोली रिलीज करायचं आहे. स्ट्रॉंग पुश करायचे, स्लोली 2-3 सेकंड लावून रिलीज करायचं आहे. स्ट्रॉंग पुश, स्लोली रिलीज, स्ट्रॉंग पुश, स्लोली रिलीज, स्ट्रॉंग पुश, स्लोली रिलीज. 8 9 10. या एक्झरसाइजचा आपण आणखी एक सेट करूया एक 5-10 सेकंडच्या गॅपनंतर. काफ रेजेस ही खूपच इफेक्टिव्ह एक्झरसाइज आहे, कारण आपल्या काफ मसल ज्या असतात त्या आपल्या बॉडीचा एक सेकंड हार्टसुद्धा म्हणलं जातं. ते जर आपण रेग्युलरली पंप केलं तर आपलं सर्क्युलेशनसुद्धा इम्प्रूव्ह होतं. प्लस काफची स्ट्रेंथ जेवढी चांगली तेवढे आपल्याला गुडघ्याचे आणि अँकलचे म्हणजे आपल्या अँकलचे प्रॉब्लेमसुद्धा कमी होतात. चलो रेडी सेट गो. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. खाली घेताना स्लोली खाली घ्यायचे.
1 2 3 लास्ट 1 2 3. आता आपल्याला आपल्या पायाची समोरची ही टिबिया इथे एक हाड असतं शिन बोन, त्याच्या बाजूला एक मोठा मसल असतो, त्या मसलला आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. पाय थोडेसे लांब करायचे, थोडंसं बेडच्या समोर येऊन बसायचं आहे. पाय आपल्याला पंजा जो आहे तो आतमध्ये खेचायचा आहे. गुडघे बेंड झाले हरकत नाही, गुडघ्याला वाकाला काही प्रॉब्लेम येणार नाही, पण हे मसल आपले एकदम टाईट होणार. सो 1 2 होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 रिलॅक्स. पुन्हा 1 2 3 4 5 रिलॅक्स. 1 2 3 4 5 रिलॅक्स. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी गुडघा स्ट्रेट ठेवून पण करू शकता. 1 2 3 4 5 रिलॅक्स. 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 लास्ट 1 2 3 4 5. मसल स्ट्रॉंग झाले की गुडघ्यांचं एकमेकांना घासणं कमी होईल. मसल वीक असल्यामुळे गुडघे घासत असतात. तर ऑस्टिओपोरोसिस किंवा गुडघ्याचे प्रॉब्लेम्स हे टोटली प्रिव्हेंटेबल आहेत. आपला आहारही अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मसलला लागणारं प्रोटीन आणि जे मायक्रोन्यूट्रिएंट असतात ते जर आहारातून आपल्याला मिळत नसेल तरीसुद्धा आपल्याला हाडाचे आणि गुडघ्यांचे प्रॉब्लेम जास्त होतात. पण 90% केसेसमध्ये आपण याला होण्यापासून वाचवू शकतो, आणि ज्यांना असेलही ते त्यांचं दुखणं पेन कमी करून मसल स्ट्रेंथनिंग करू शकतात. लास्ट एक सेट करूया पुन्हा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 and 5. जस्ट रिलॅक्स. आम्ही जेव्हा पेशंटना व्यायाम करायला सांगतो त्यावेळेला बरेचसे पेशंट म्हणतात की आता तर आम्हाला इतके त्रास होत आहेत, मग आम्ही व्यायाम कसा करायचा, आमचे गुडघे दुखत आहेत, मानेत गॅप आहे, कमरेत गॅप आहे. पण ज्या वेळेला हा गॅप नसतो त्यावेळेला आपण आपल्या शरीरासाठी काहीतरी करायचं आहे किंवा ह्या गोष्टी आपण होण्यापासून वाचवू शकतो हे आपल्याला कोणी सांगतही नाही, किंवा आपणही या गोष्टीचा विचार करत नाही. आणि मग त्रास झाल्यानंतर ॲक्च्युली आम्हालाही बऱ्यापैकी लिमिटेशन असतं पेशंटना की आपण एक्सरसाइजेस काय सांगावे आणि काय त्याला पुढे अप्रोच करावं. पण आपले सगळे स्नायूचे प्रॉब्लेम, हाडाचे प्रॉब्लेम हे आपण आपल्या आहारावर आणि व्यायामावर कंट्रोल करू शकतो, होण्यापासून वाचवू शकतो, डिले करू शकतो. असेल तरीही त्याचे आपण त्रास कमी करू शकतो. मुख्य मुद्दा यात हाच आहे की जनरली आपण मान्य करून घेतो की मला आता माझं वय झालं आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम मला सुरू झाले आहेत. तर जे प्रॉब्लेम पुढे 80मध्ये व्हायचे ते 40मध्ये व्हायला लागले आहेत, कारण आपण लवकर म्हातारे होतो आहे. सो हे सिम्पल एक्सरसाइजेस तुम्ही करायला लागा. तुम्हाला गुडघ्याच्या दुखण्यामध्ये 1 महिन्यामध्ये बऱ्यापैकी फरक जाणवेल. आणि ज्या वेळेला तुम्ही हे सिटिंग एक्सरसाइजेस आरामात करू शकाल त्यावेळेला आपल्याला लेवल 2 जे आपण हेच एक्सरसाइजेस उभं राहून करणार आहोत, म्हणजे आपल्याला आणखी त्याच्यावर वेट टाकता येईल. आता आपण फार कमी वेट टाकला आहे, तर आपण ज्यावेळेला उभं राहून करू त्यावेळेला आपलं बॉडीचं वरच्या बॉडीचं वेट आपण त्यावर टाकून एक्सरसाइज करतो. त्यातसुद्धा व्हिडिओ मी नेक्स्ट काही दिवसांमध्ये पोस्ट करेल. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.